ओके, हॅलो गाईज. सो आपण आता फिजिक्स बद्दल डिस्कस करू. वर्क पॉवर एनर्जी आपला लेसन चालू आहे. वर्क पॉवर एनर्जी मध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की व्हेरिएबल फोर्सेस जे असतात त्या व्हेरिएबल फोर्सेसमुळे तुमचं जे वर्क डन असतं ते तुम्ही कसं कॅल्क्युलेट करता. पण व्हेरिएबल फोर्सेसच्या आता दोन कॅटेगरी पडलात. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये जाता जाता ते बोललो पण होतो. आता आपण ते क्वेश्चन्स थ्रू समजून घेऊ की कुठल्या क्वेश्चन मध्ये कुठली स्ट्रॅटेजी यूज करायची. जसं आता हा क्वेश्चन बघा की फोर्स त्यानं दिला 20+10y आणि तो म्हणतो की या फोर्समुळे ऑब्जेक्ट डिस्प्लेस होऊन राहिला y=0 टू y=1. आता याच्यावरनं तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात पहिला पॉईंट हा क्लिक होते की जो फोर्स आहे तो फोर्स जो आहे तो व्हेरिएबल आहे का. वाय कसं कळलं? कारण की तुमचा जो फोर्स बघा या फोर्सची कॉन्स्टंट व्हॅल्यू नाही आहे. फोर्सची व्हॅल्यू वायच्या रिस्पेक्ट मध्ये बदलून राहिली आणि तुमचा वाय म्हणजे काय बेसिकली डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. तो y=0 टू y=1 वर बॉडी डिस्प्लेस झाली तर फोर्स पण तुमचा कसा झाला व्हॅरी. आणि व्हेरिएबल फोर्स साठी आपला एक फॉर्म्युला आहे वर्क डन करण्यासाठी F×dx. dx आता अगर x डायरेक्शन डिस्प्लेसमेंट असणार तर dx घ्यायचा, y डायरेक्शन डिस्प्लेसमेंट असणार तर dy घ्यायचा, z डायरेक्शन डिस्प्लेसमेंट असणार तर z dz घ्यायचा. दॅट्स इट्स व्हेरी कॉमन. सेकंड थिंग हे आहे की आता हा फोर्स जो आहे हा फोर्स व्हेरिएबल आहे. पण आता एक गोष्ट तुम्ही नोटीस करा, त्यानं याच्यात आपल्याला हे बिलकुल सांगितलेलं नाहीये की फोर्सची डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम आहे की नाही आहे. आपण दोन गोष्टी बघणार आहे की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांच्या अगर डायरेक्शन सेम असतात तर आपण फॉर्म्युला डायरेक्टली F×dx लावत होतो. डायरेक्शन डिफरंट असली तर F×dx×cos θ असं आपण वापरत होतो जेव्हा फोर्स कॉन्स्टंट होता. व्हेरिएबल फोर्सच्या केसमध्ये काय दोन परत सिच्युएशन असतात की फोर्स तर व्हेरिएबल आहे पण फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम आहे की सेम नाही आहे, अशा दोन कॅटेगरी पडतात. तर या केसमध्ये कसं जज करायचं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम आहे की नाही आहे. तर इथनं क्लिअर कट समजून घ्या, हा जो फोर्स आहे हा कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये बदलून राहिला वाय आणि डिस्प्लेसमेंट पण कसं आहे वाय. म्हणजे याच्यावरनं क्लिअर करते की फोर्स जो आहे तो वायच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होऊन राहिला आणि डिस्प्लेसमेंट पण कोणा डायरेक्शन ना वाय डायरेक्शन ना. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन सेम आहे. यावेळी आपण प्रेडिक्ट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे या. फोर्स त्याने दिला 7-2x+3x². ओके फाईन. सांगा फोर्स कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे? ऑफकोर्स व्हेरिएबल आहे कारण की एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये फोर्स चेंज होऊन राहिला. आणि व्हॉट इज एक्स? एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. त्यानं म्हटलं की एका ऑब्जेक्टवर हा फोर्स लागला आणि तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होऊन राहिला x=0 टू x=3 म्हणजे 0 टू 3 मीटर पर्यंत तो डिस्प्लेस होऊन राहिला पण कोणा डायरेक्शन ना एक्स. बरोबर. तर मी क्लिअर कट म्हणणार की फोर्स व्हेरिएबल आहे, इट्स ओके. पण त्यातल्या सेकंड हा जो फोर्स आहे हा एक्स दिशेनं व्हॅरी होऊन राहिला, डिस्प्लेसमेंट पण कोणा दिशेनं एक्स दिशेनं, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम आहे. म्हणजे तुम्ही सिंपल तोच फॉर्म्युला लावला इंटिग्रेशन ऑफ F×dx आणि कुठून तो कुठपर्यंत इंटिग्रेट करायचं 0 टू 3. बट आता थर्ड क्वेश्चन बघा. आता तो फोर्स देतो पण फोर्स बघा व्हेरिएबल आहे की कॉन्स्टंट आहे? सगळ्यात पहिला क्वेश्चन. फोर्स व्हेरिएबल आहे. फोर्स कसा आहे? व्हेरिएबल आहे. पण त्यातल्या त्यात फोर्स जो आहे तो एक्सच्या पण रिस्पेक्ट मध्ये बदलून राहिला, वायच्या पण रिस्पेक्टने बदलून राहिला आणि झेडच्या पण रिस्पेक्टने बदलून राहिला. आर यू गेटिंग गाईज? म्हणजे आता तुम्ही अगर स्केलर वेक्टर चॅप्टर अगर बघितला तर स्केलर वेक्टर चॅप्टर मध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, सपोज हा एक वेक्टर आहे. ओके, ए वेक्टर. तुम्ही ए वेक्टरला 2 किंवा 3 कंपोनंट मध्ये तोडू शकता. जसं फॉर एक्झाम्पल मी या वेक्टरला 1, 2 आणि 3 कंपोनंट मध्ये तोडू शकतो. बरोबर आहे. आता हा जो कंपोनंट आहे हा कंपोनंट मी लेट्स से तिला एक्स म्हणतो, हा म्हणतो AY आणि याला म्हणतो मी AZ म्हणू शकतो. स्केलर वेक्टर चॅप्टर मध्ये आपण शिकलो होतो रेक्टँग्युलर कंपोनंट आहेत. गाईज कॅन आय राईट A वेक्टर इज इक्वल टू AX वेक्टर प्लस AY वेक्टर प्लस AZ वेक्टर? येस ऑर नो? येस ऑफकोर्स. सेकंड थिंग, आता बघा तुम्हाला आठवते आपण स्केलर वेक्टर चॅप्टर मध्ये आणखी एक पॉईंट शिकलो होतो की एखाद्या वेक्टरला त्याच्या युनिट वेक्टर मध्ये कसं रिप्रेझेंट करतात. तर AX वेक्टरला मी लिहू का AX×i कॅप, AY वेक्टरला AY×j कॅप आणि AZ वेक्टरला AZ×k कॅप? येस ऑर नो? तर बघा हा जो ए वेक्टर आहे या ए वेक्टरला मी या भाषेत लिहू शकतो. ठीक आहे. हा पण फोर्स जो आहे तो याच भाषेमध्ये लिहिलेला आहे, फक्त AXच्या जागी काय आलं कुठली तरी व्हॅल्यू जे की एक्स, AYच्या जागी कुठली तरी व्हॅल्यू जे की वाय आणि AZच्या जागी कुठली तरी व्हॅल्यू म्हणजे काय Z. आर यू गेटिंग ऑर नॉट? एक्स, वाय
आणि z. आता प्रश्न आहे व्हॉट इज x. आता x तर काही फिक्स नाही आहे, x बदलून राहिला, कारण की त्यानं खाली काय म्हटलं, डिस्प्लेस द ऑब्जेक्ट फ्रॉम 1 2 3 to 4 5 6. आता हा आहे x, हा आहे y आणि हा आहे z. पहिल्या ऑब्जेक्टची हे पोझिशन होती आणि तो या पोझिशनवर गेला. तर सांगा पहिले x कोऑर्डिनेट होता 1, नंतर x कोऑर्डिनेट झाला 4, म्हणजे x कोऑर्डिनेट 1 पासून 4 पर्यंत व्हेरी झाला. आर यू गेटिंग? पहिले y कोऑर्डिनेट होता 2, नंतर y कोऑर्डिनेट झाला 5, म्हणजे y कोऑर्डिनेट 2 वरून 5 वर गेला, आणि तसंच z चं. म्हणजे एक्स वाय झेड हे व्हेरी होऊन राहिले, आणि अगर एक्स वाय झेड हे व्हेरी होऊन राहिले तर हा फोर्स पण तर व्हेरी होऊन राहिला मग, कारण की हा फोर्स कोणावर डिपेंड आहे, एक्स वाय झेड वर. आर यू गेटिंग? मग कंडिशन अशी आहे की मला एक गोष्ट कळते आता की अगर हा एक वेक्टर आहे, या वेक्टरला मी 3 याच्यात तोडू शकतो, म्हणजे ही दिशा ही दिशा आणि ही दिशा, तर नक्कीच हा एक फोर्स असणार, इमॅजिन करा. आणि या फोर्सला 3 याच्यात तोडलेलं असणार, या दिशेनं या दिशेनं आणि या दिशेनं. म्हणजे तुमचा जो फोर्स आहे तो एक्स दिशेनं पण व्हेरी होऊन राहिला, वाय दिशेनं पण व्हेरी होऊन राहिला आणि झेड दिशेनं पण व्हेरी होऊन राहिला. आपण प्रिव्हियस 2 क्वेश्चन मध्ये काय बघत होतो, अगर फोर्स हा वाय दिशेनं व्हेरी होऊन राहिला तर आपण कसं फॉर्म्युला लिहित होतो, एफ इंटू डी वाय. अगर फोर्स हा एक्स दिशेनं व्हेरी होऊन राहिला तर आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय लावत होतो, एफ इंटू डी एक्स. आणि अगर तोच फोर्स अगर झेड दिशेनं व्हेरी होऊन राहिला तर आपण काय लिहिणार, एफ इंटू डी एक्स, सॉरी डी झेड. पण या केसमध्ये तुमचा जो फोर्स आहे तो एक्स दिशेनं पण व्हेरी होऊन राहिला, वाय दिशेनं पण व्हेरी होऊन राहिला, झेड दिशेनं पण व्हेरी होऊन राहिला. अंडरस्टूड गाईज? तर या केसमध्ये जेव्हा वर्क डन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तर तुम्ही एकच फॉर्म्युला लावायचा, तो म्हणजे वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू डी एक्स प्लस एफ इंटू डी वाय प्लस एफ इंटू डी झेड. बरोबर आहे? पण आता एफ ची व्हॅल्यू काय घ्यायची, तर लेट्स सी काय करायचं. आपला बेसिक फॉर्म्युला आहे वर्क डनचा, एफ इंटू, मी आता डीएक्स नाही म्हणत, डीवाय नाही म्हणत, डीझेड नाही म्हणत, मी म्हणतो डीआर. ओके, नाउ व्हॉट इज डीआर? व्हॉट इज डीआर? आता डीआर इज नथिंग बट चेंज इन डिस्प्लेसमेंट, छोटंसं चेंज इन डिस्प्लेसमेंट. लेट्स स्टडी इट. इनिशियल पोझिशन ही होती ऑब्जेक्टची, मी त्याला म्हणतो लेट्स से R1, जे की त्यानं दिली 1 2 3 1 2 3. फायनल पोझिशन जे ऑब्जेक्टची आहे ते आहे 4 5 6. ओके, आणि हा आहे तुमचा डिस्प्लेसमेंट गाइज, आर वेक्टर. नीट लक्षात, आपल्याला डिस्प्लेसमेंट पाहिजे, जो की आता मी काढू शकतो. आर, जो आर वेक्टर असणार तो हा असणार काहीतरी, हा मायनस हा मायनस हा वगैरे वगैरे. बरोबर? पण ऍक्च्युअली इफ यू नोटीस प्रॉपरली, अगर मी हा आर वेक्टर काढणार तर तुम्ही काय घेसाल, 4 मायनस 1 आय कॅप. 4 हा एक्स कंपोनंट आहे, 1 पण हा एक्स कंपोनंट आहे, मी त्याला एक्स म्हणतो, व्हॅल्यू नाही आपल्याकडे, राहू द्या. नंतर 5 मायनस 2 म्हणजे प्लस वाय जे कॅप, आणि 6 मायनस 3 म्हणजे झेड के कॅप. बरोबर आहे? आता हे काही ना काही व्हॅल्यू असणार, तर मी व्हॅल्यू नाही टाकली तिच्यात, काही ना काही व्हॅल्यू. पण हा अख्खा आर वेक्टर आहे. पण अगर तुम्ही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघसान आपला, तर तो फॉर्म्युला काय, एफ इंटू डीएक्स किंवा डीवाय किंवा डीझेड, छोटासा डिस्प्लेसमेंट पाहिजे असते. तर इथं पण हे जे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे हे पण छोटंसं लागेल ना आपल्याला, म्हणजे काय लागणार, डीआर लागणार. हा आहे आर, पण आपल्याला आर तर कम्प्लीट डिस्प्लेसमेंट आहे, आपल्याला कम्प्लीट डिस्प्लेसमेंट नको का, कारण की प्रत्येक डिस्प्लेसमेंट साठी अलग अलग फोर्स आहे, तर प्रत्येक डिस्प्लेसमेंट साठी अलग अलग वर्क लागेल. हे सगळे वर्क आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत, म्हणून मी पहिले छोटंसं डिस्प्लेसमेंट घेतो, छोट्याशा डिस्प्लेसमेंट साठी छोटंसं वर्क डन काढतो, मग त्याला इंडिकेट करतो. आर यू गेटिंग? त्यासाठी हे कम्प्लीट डिस्प्लेसमेंट आहे, पण मला काय पाहिजे, छोटंसं डिस्प्लेसमेंट. तर छोटंसं डिस्प्लेसमेंट साठी मी हा फॉर्म्युला काय बदलणार, डीएक्स इंटू आय कॅप, डीवाय इंटू जे कॅप, डीझेड इंटू के कॅप. सो आर यू गेटिंग गाईज? तर आपल्याला जे या केसमध्ये डिस्प्लेसमेंट जे आलं, ते डिस्प्लेसमेंट किती आलं, डीआर, आणि त्याचा फॉर्म्युला काय, डीएक्स आय कॅप, डीवाय झेड कॅप आणि डीझेड के कॅप. सो डीआर ची व्हॅल्यू आली तुमची डीएक्स आय कॅप, डीवाय जे कॅप आणि डीझेड के कॅप. आणि मी हे व्हॅल्यू त्या फॉर्म्युलामध्ये टाकतो आणि वर्क डन काढतो, एफ इंटू डीआर. ना आता सांगा एफ काय आहे, एक्स वाय झेड, एक्स आय कॅप, वाय जे कॅप, झेड के कॅप. आणि डीआर काय, डीआर आहे डीएक्स आय कॅप, डीवाय जे कॅप प्लस डीझेड के कॅप. अंडरस्टूड? नाव वर्क डन इज इक्वल टू, आपण आय ला आय सोबत मल्टिप्लाय करत असतो, सो एक्स इंटू आय, सॉरी एक्स डीएक्स आय कॅप प्लस
वाय dy जे कॅप प्लस झेड dz के कॅप, झेड dz के कॅप. आपण नॉर्मल मल्टिप्लिकेशन का केलं नाही मॅथमॅटिक्स सारखं, हा इंटू हा प्लस हा इंटू हा. बघा जेव्हा तुम्ही एक्स आय कॅपला डीवाय जे कॅप सोबत तुम्ही डॉट प्रोडक्ट घेसाल तर आय डॉट जे हा झिरो असतो, आय डॉट के हा झिरो असतो, म्हणून ते मी टर्म ऑलरेडी इलिमिनेट केलेलं आहे, जे की आपल्याला आता माहित पडलेलं आहे ते आतापर्यंत. ठीक आहे. पण आता सर लिमिट काय द्यायची, आता नीट बघा तुम्ही अगर फॉर्म्युला नोटीस करसाल, मी सेपरेट इंडिकेशन देतो. आता सेपरेट इंडिकेशन देऊ शकता. नोटीस करा एक्स इंटू डीएक्स म्हणजे हा एक्स डायरेक्शनचा फोर्स आहे. आठवते ना आपण आता रिझॉल्व्ह केलं तर फोर्सला, हा हा आणि हा, हाला एक्स आय कॅप, हाला वाय झेड कॅप, हा झेड कॅप. हा जो आहे एक्स आय कॅप हा एक्स दिशेचा फोर्स आहे, बरोबर. आणि त्याच दिशेनं डायरेक्ट डिस्प्लेसमेंट आहे छोटस. तर मला हा काय भेटला, छोटासा वर्क डन एक्स डायरेक्शन, हा छोटासा वर्क डन वाय डायरेक्शन, हे छोटस वर्क डन झेड डायरेक्शन. तर एक्स डायरेक्शनला छोटस वर्क डन आहे, तर त्या एक्स डायरेक्शनला छोट्याशा वर्क डनला कलेक्ट करतो. कुठून तो कुठपर्यंत, तो एक्स दिशेनं कुठून तो कुठपर्यंत चालला, 1 पासून तो 4 पर्यंत. बघा ना एक्स कोऑर्डिनेट काय, 1 इनिशियल आणि फायनल एक्स कोऑर्डिनेट काय 4. म्हणजे एक्स डिस्प्लेसमेंट कुठून तो कुठपर्यंत चेंज झाला, 1 to 4. वाय डिस्प्लेसमेंट 2 to 5 आणि झेड डिस्प्लेसमेंट 3 to 6. आर यू गेटिंग? किंवा रादर मी असं म्हणणार x1 to x2, y1 to y2 आणि z1 to z2. हे असणार आपलं टोटल एक्स दिशेनं वर्कडन, हे टोटल वाय दिशेनं वर्कडन आणि हे टोटल झेड दिशेनं वर्कडन. आणि तिन्ही दिशेचे अगर वर्कडन तुम्ही कलेक्ट करसाल तर तुम्हाला भेटणार बाळांनो फायनल वर्कडन. आर यू गेटिंग? आणि तेच असणार आपलं आन्सर. आता तुम्हाला इंटिग्रेशन वगैरे ते जमते, तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. तर आपल्याला अशा 2 कॅटेगरीचे क्वेश्चन येतात व्हेरिएबल फोर्सेस मध्ये पण. एक व्हेरिएबल फोर्स ज्यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही सेम असते, आणि एक असा व्हेरिएबल फोर्स ज्यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन डिफरंट असतात, किंवा रादर फोर्सला 3 याच्यात रिझॉल्व्ह केलेलं असते, ज्याचं एकदम बेस्ट उदाहरण तुमच्या समोर आहे. आणि हा नीट एक्झाम मध्ये आलेलाच क्वेश्चन आहे. तुमच्या ह्या नीटची जे बुक असणार सगळ्यांकडे त्याच्यातनं मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहे. ओके. सो आता याच्यावरचे आणखी पण काही बरेचसे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला बिलकुल जमतील इझिली. पहिले हा कन्सेप्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे पुढे तुम्हाला सॉल्व्ह करता येणार ऑफकोर्स. ज्या लोकांना इंटिग्रेशन मध्ये प्रॉब्लेम आहे ते लोक मला मेसेज करून सांगू शकता की एक इंटिग्रेशनचा व्हिडिओ बनवा, मी तो पण बनवेल. ओके. सो थँक्यू सो मच गाईज.